नाशिक जिल्ह्यातील महसुली प्रशासन अधिक कार्यक्षम, गतिमान आणि नागरिकाभिमुख करण्याच्या उद्देशाने सिन्नर व लासलगाव येथे स्वतंत्र अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव जिल्हा प्रशासनाने पुढे आणलाय। या संदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयाने जाहीर सूचना प्रसिद्ध करून नागरिकांकडून हरकती व सूचना मागवण्यात आल्या। प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयांमुळे स्थानिक नागरिकांना महसुली कामांसाठी तालुका मुख्यालयाच्या ठिकाणी वारंवार हेलपाटे मारण्याची गरज कमी होणार आहे। महसूल व वन विभागाच्या निर्देशानुसार प्रस्तावित अप्पर तहसील कार्यालयांचे मुख्यालय सिन्नर व लासलगाव येथे निश्चित करण्यात येणार आहे। महसूल व वन विभाग मंत्रालयातील सहसचिव यांनी 21 एप्रिल 2024 रोजी दिलेल्या पत्रानुसार नवीन कार्यालयांचे मुख्यालय व कार्यक्षेत्र निश्चित करण्यासाठी सुधारित माहिती व नकाशे सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते। त्यानुसार जिल्हा प्रशासनाने हा प्रस्ताव तयार केलाय। लासलगाव आणि सिन्नर येथे स्वतंत्र अप्पर तहसीलदार कार्यालयाची मागणी गेल्या अनेक वर्षांपासून होत होती। लासलगाव हे कांदा बाजारपेठेसाठी प्रसिद्ध असून परिसरात द्राक्ष शेती व कृषी व्यवसाय मोठ्या प्रमाणात आहे। तसेच सिन्नर परिसरात वाढते औद्योगिकरण, MIDCचा विस्तार आणि वाढती लोकसंख्या यामुळे महसुली कामांचा व्याप मोठ्या प्रमाणात वाढलाय। या पार्श्वभूमीवर दोन्ही ठिकाणी अप्पर तहसील कार्यालयाची आवश्यकता निर्माण झाली आहे। प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठवण्यात येणार असून शासनाची अंतिम मंजुरी मिळाल्यानंतर दोन्ही नवीन कार्यालय कार्यान्वित करण्यात येणार आहे। प्रस्तावानुसार सिन्नर तहसील व अप्पर तहसील कार्यक्षेत्रात एकूण 12 महसूल मंडळांचा समावेश होणार आहे, तर लासलगाव तहसील व अप्पर क्षेत्रात 11 महसूल मंडळाचा समावेश करण्यात येणार आहे। त्यामुळे एकूण 23 महसूल मंडळातील नागरिकांना या निर्णयाचा थेट लाभ मिळणार आहे। नवीन अप्पर तहसील कार्यालयांमुळे महसुली प्रशासनाचे विकेंद्रीकरण होणार असून लासलगाव व सिन्नर परिसरातील नागरिकांची अनेक कामे स्थानिक पातळीवरच पूर्ण होणार आहे। सातबारा उतारा, फेरफार नोंदी, जातीचे दाखले, उत्पन्नाचे दाखले यांसारख्या कामांसाठी नागरिकांना निफाड आणि सिन्नर तालुका मुख्यालयात जाण्याची गरज कमी होईल। त्यामुळे नागरिकांचा वेळ, प्रवासाचा खर्च आणि त्रास वाचणार। त्यामुळे नागरिकांचे शासकीय कार्यालयातील हेलपाटे कमी होण्यास मदत होईल। कार्यक्षेत्र विभागल्यामुळे महसूल कार्यालयांवरील कामाचा ताण कमी होऊन नागरिकांना अधिक जलद व प्रभावी सेवा मिळणार। ग्रामीण भागातील नागरिकांना जवळच्या ठिकाणी शासकीय सेवा उपलब्ध होणार असल्याने प्रशासन आणि नागरिक यांच्यातील संपर्क अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे। वृत्तसंकलन विभाग, एस मराठी न्यूज, नाशिक।